मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 15 मार्च 2026 ते 21 मार्च 2026. मेष रास या आठवड्यात मेष राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती मिश्र पण प्रगतिकारक परिणाम देणारी असून सूर्य मीन राशीत भ्रमण करत असल्यामुळे अंतर्मनात विचारांची हालचाल वाढेल. मंगळाचा प्रभाव तुमच्या निर्णयक्षमतेला बळ देईल. बुध ग्रहाची स्थिती संवाद आणि योजना तयार करण्यासाठी अनुकूल ठरेल. पारंपरिक ज्योतिषानुसार या आठवड्यात चंद्राचा गोचर मेष राशीपासून अनुकूल स्थानातून होत असल्यामुळे काही दिवस उत्साह आणि सकारात्मकता वाढवणारे ठरतील. विशेषतः आठवड्याच्या मध्यभागी चंद्र आणि गुरु यांचा शुभसंबंध तयार होत असल्यामुळे मनोबल वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जुन्या कामांना गती मिळू शकते आणि नवीन संधीचे दरवाजे देखील उघडू शकतात. नोकरीच्या बाबतीत बघता मेष राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे, पण त्यातून तुमची क्षमता सिद्ध करण्याची नवीन संधी मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे लक्ष देतील आणि तुमच्या कल्पनांना महत्त्व देतील. काही मेष राशीच्या जातकांना नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा योजनाबद्ध निर्णय घेण्याचा असून अचानक मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा विचारपूर्वक पावले उचलणे योग्य ठरेल. ग्राहकांशी संवाद वाढवल्यास किंवा नवीन संपर्क निर्माण केल्यास पुढील काळात त्याचा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा असून सुरुवातीला थोडासा आळस किंवा विचलित मन होण्याची शक्यता असली तरी आठवड्याच्या मध्यापासून अभ्यासात एक वेगळी गती येईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात काही लहान सहान गैरसमज निर्माण होऊ शकतात, परंतु शांत संवादाने ते तुम्ही सहज दूर कराल. जोडीदाराशी सहकार्य आणि समजूतदारपणा दाखवल्यास संबंध अधिक मजबूत होतील. प्रेमसंबंधामध्ये असलेल्या लोकांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. एकमेकांबद्दल विश्वास वाढेल आणि काही जण आपल्या नात्यात गंभीरता निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करतील आणि त्यात ते यशस्वी देखील होतील. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात खर्च थोडा वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः घरगुती गरजा किंवा कुटुंबियांशी संबंधित कारणांमुळे. तरीही योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थिरता राखण्यात यशस्वी व्हाल. एखादा छोटा आर्थिक लाभ किंवा अडकलेले पैसे या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत मेष राशीच्या जातकांना विशेषतः थकवा आणि मानसिक तणाव याकडे लक्ष द्या. कामाच्या धावपळीत विश्रांती घेणे विसरू नका. पचन संस्थेशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी हलका आणि संतुलित आहार घ्या. नियमित व्यायाम करा. प्राणायाम आणि सकाळी थोडे चालणे आरोग्यासाठी चांगले परिणाम देऊ शकतात. मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1, 3 व 9. शुभ रंग आहे लाल व केशरी. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 16 मार्च व 20 मार्च. व मेष राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय या आठवड्यात मंगळ ग्रहाच्या कृपेसाठी मंगळवारी सकाळी भगवान हनुमंताच्या मंदिरात जाऊन एक चिमटीवर शेंदूर अर्पण करा आणि ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच शक्य असल्यास गरजू व्यक्तींना लाल वस्त्र किंवा मसूर डाळ यथाशक्ती दान करा. त्यामुळे ग्रहदोष कमी होण्यास मदत होईल आणि कार्यात यशकीर्ती संपदा प्राप्त करू शकाल. वृषभ रास या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांना ग्रहांची स्थिती तुलनेने अनुकूल राहण्याची चिन्हे दिसत आहेत. सूर्य सध्या मीन राशीत भ्रमण करत असल्यामुळे मित्रपरिवार आणि सामाजिक संपर्कातून काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. शुक्र हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण आणि सौम्यता वाढवेल. पारंपरिक ज्योतिषानुसार आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचा गोचर लाभदायक स्थानातून होत असल्याने मन प्रसन्न राहील आणि काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही आत्मविश्वासाने घेऊ शकाल. आठवड्याच्या मध्यात गुरु आणि चंद्र यांचा शुभसंबंध तयार होण्याची शक्यता असल्यामुळे काही लोकांना सल्ला, मार्गदर्शन किंवा अनुभवी व्यक्तींचे सहकार्य या आठवड्यात त्यामुळे मिळू शकते. दीर्घकालीन योजनांना दिशा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा संयम आणि सातत्य ठेवण्याचा असून कामामध्ये अपेक्षेपेक्षा थोडा उशीर होऊ शकतो, परंतु तुमचे प्रयत्न वाया जाणार नाहीत. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या जातकांना नवीन जबाबदारी किंवा वेगळा प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा ग्राहकांशी संबंध मजबूत करण्याचा असून विशेषतः जुने ग्राहक किंवा संपर्क पुन्हा सक्रिय केल्यास आर्थिकदृष्ट्या लाभ प्राप्त करून घेऊ शकता. नवीन गुंतवणूक करताना मात्र थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात स्थिरता आणण्याचा असून अभ्यास करताना सुरुवातीला लक्ष विचलित होऊ शकते, पण योग्य वेळापत्रक तयार केल्यास अभ्यासात चांगली प्रगती आठवड्यात तुम्ही साधू शकाल. उच्च शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी महत्त्वाची माहिती किंवा मार्गदर्शन या आठवड्यात मिळू शकते, जे मास्टरकी ठरू शकते. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत हा आठवडा समजूतदारपणा दाखवण्याचा असून कुटुंबातील एखाद्या विषयावर मतभेद होण्याची शक्यता असली तरी शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती चांगली निर्माण होईल. जोडीदारासोबत थोडा वेळ घालवल्यास नात्यातील जवळीक वाढेल. प्रेमसंबंधामध्ये असलेल्या जातकांसाठी हा आठवडा स्थिरता देणारा असून काही जण आपल्या नात्याला पुढील टप्प्यावर नेण्याचा विचार या आठवड्यात करू शकतात. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यामध्ये उत्पन्न स्थिर राहील, पण काही अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. तरीही दीर्घकालीन नियोजन केल्यास आर्थिक संतुलन राखण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा पूर्वी केलेल्या कामातून छोटा आर्थिक लाभ या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य राहणार आहे, परंतु कामाच्या तणावामुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः झोपेची कमतरता जाणवणार नाही याची योग्य काळजी घ्या. पुरेशी झोप घ्या. पचन संस्थेशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी हलका आणि पौष्टिक आहार घ्या. नियमित चालणे, योगा आणि प्राणायाम केल्यास मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यात आपण यशस्वी व्हाल. वृषभ राशीसाठी हा आठवड्याचा शुभ अंक आहे 2, 6 व 8. शुभ रंग आहे हिरवा व पांढरा. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 17 मार्च व 21 मार्च. व वृषभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी शुक्र ग्रहाच्या अनुकूलतेसाठी सकाळी घरातील देवघरात तांदूळावर छोटा शंख ठेवून त्याच्यासमोर तुपाचा दिवा लावा आणि ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यानंतर त्या तांदळाचा थोडा भाग पक्ष्यांना अन्न म्हणून द्या. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि आर्थिक स्थिरता व सौभाग्य प्राप्त होण्यास मदत होईल. मिथुन राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती काही नवीन संधी आणि काही विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज निर्माण करू शकणारी आहे. सूर्य मीन राशीत असल्यामुळे तुमच्या कर्मभावावर त्याचा प्रभाव पडत आहे. त्यामुळे समाजात मान प्रतिष्ठा आणि कामाच्या ठिकाणी तुमची ओळख वाढण्याची शक्यता आहे. बुध राशीस्वामी त्याचा प्रभाव तुमच्या विचारशक्ती आणि संवाद कौशल्यावर दिसून येईल. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचा गोचर लाभदायक स्थानातून होत असल्यामुळे काही कामे वेगाने पूर्ण होतील. पारंपरिक ज्योतिषानुसार या काळात चंद्र आणि गुरु यांचा शुभसंबंध, ज्यामुळे अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते. काही मिथुन राशीच्या जातकांना अचानक एखादी महत्त्वाची माहिती किंवा संधी मिळू शकते, जी भविष्यामध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीचा संकेत देणारा असून तुमच्या कल्पकतेमुळे आणि संवाद कौशल्यामुळे वरिष्ठांवर चांगला प्रभाव पाडू शकाल. काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा टीमचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा मार्केटिंग आणि संपर्क वाढवण्याचा असून नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया किंवा ऑनलाईन माध्यमातून व्यवसाय वाढवण्याची प्रत्येक संधी तुम्ही त्याचा सदुपयोग करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा ज्ञानवृद्धीचा असून अभ्यासात नवीन विषय समजून घेण्याची उत्सुकता वाढेल. विशेषतः स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे चांगले परिणाम या आठवड्यात मिळू शकतात. एखाद्या शिक्षकांचे किंवा मार्गदर्शकांचे महत्त्वाचे मार्गदर्शन या आठवड्यात मिळण्याची संधी वाया घालू नका. वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा समतोल राखण्याचा असून जोडीदारासोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. योग्य संवाद ठेवल्यास नाते अधिक मजबूत होईल. कुटुंबातील एखादा आनंदाचा प्रसंग चांगले वातावरण निर्माण करेल. प्रेमसंबंधात असलेल्या जातकांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या जवळीक वाढवणार असून काही जण आपल्या नात्याबाबत गंभीर निर्णय या आठवड्यात घेऊ शकतात. आर्थिक बाबतीत पाहता उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याची प्रेरणा या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. एखादी छोटी गुंतवणूक भविष्यात फायदा करून देऊ शकते, पण मोठे आर्थिक निर्णय घेताना मात्र अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्कीच घ्या. आठवड्याच्या शेवटी अचानक काही खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आतापासूनच त्याचं नियोजन करा. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना आठवडा सामान्य राहणार असून मानसिक ताण निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्या. जास्त विचार केल्यामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम करा, प्राणायाम आणि पुरेशी
झोप घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही संतुलित राखण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. पचन संस्थेशी संबंधित त्रास टाळण्यासाठी हलका आणि पौष्टिक आहार घ्या. मिथुन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3, 5 व 7. शुभ रंग आहे हिरवा व पिवळा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 16 मार्च व 20 मार्च. व मिथुन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी बुधग्रहाच्या अनुकूलतेसाठी सकाळी हिरव्या मुगडाईचा एक छोटा मूठभर भाग मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दान करा. त्यानंतर ओम बूम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्याने बुद्धीची स्पष्टता वाढेल, संवाद कौशल्य सुधारेल आणि जीवनात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होईल. कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये ग्रहांची स्थिती सकारात्मक संकेत देणारी ठरणार आहे. सूर्य मीन राशीत भ्रमण करीत असल्यामुळे भाग्यभाव सक्रिय होईल. त्यामुळे काही लोकांना अचानक अनुकूल संधी मिळू शकतात. चंद्र हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे गोचराचा तुमच्या मनस्थितीवर मोठा प्रभाव या आठवड्यात पाहायला मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचा अनुकूल प्रभाव असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल. पारंपरिक ज्योतिषानुसार या काळात चंद्र आणि गुरु यांच्यातील सौम्य शुभ संबंध तयार होण्याची शक्यता असल्यामुळे अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन किंवा कुटुंबातील मोठ्यांचे सहकार्य या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यामध्ये सहभाग वाढवण्याची शक्यता असून आठवड्याच्या मध्यभागी काही अनपेक्षित बातमी मिळू शकते जी भविष्यातील योजनांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा असून तुमच्या सातत्यपूर्ण कामामुळे वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे जाऊ शकते. तुमच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास वाढू शकतो. काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची चर्चा या आठवड्यात सुरू होऊ शकते. व्यवसाय करण्यासाठी आठवडा नियोजन आणि संयम ठेवण्याचा असून नवीन ग्राहक किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. परंतु मोठ्या आर्थिक निर्णयामध्ये कुठल्याही प्रकारची घाई करू नका. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणार असून काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा अभ्यासाशी संबंधित काही चांगल्या बातम्या या आठवड्यात कळू शकतात. अभ्यास करताना वेळेचं योग्य नियोजन केल्यास त्याचे चांगले परिणाम या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा सौहार्द वाढवणारा असून जोडीदारासोबत काही सकारात्मक चर्चा होऊन भविष्यातील योजनांवर तुम्ही निर्णय घेऊ शकाल. कुटुंबातील वातावरण सामान्यतः आनंदी राहील. प्रेमसंबंधात असलेल्या जातकांसाठी हा आठवडा भावनिक जवळीक वाढवणार असून एखादा छोटा सरप्राईज किंवा भेट नात्यातील प्रेम अधिक दृढ करू शकते. आर्थिक बाबतीत पाहता उत्पन्न स्थिर राहण्याची शक्यता आहे, पण घराशी संबंधित काही खर्च या आठवड्यात डोक्यावर काढू शकतात. तेव्हा त्याचं योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थिती संतुलित ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून छोटा लाभ मिळण्याची शक्यता या आठवड्यात आहे. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना आठवडा समाधानकारक राहणार आहे, पण भावनिक ताण निर्माण होणार नाही याची योग्य काळजी घ्या. कामाचा ताण किंवा जास्त विचार केल्यामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. तेव्हा नियमित चालण्याचा व्यायाम करा. योग आणि ध्यान केल्यास मानसिक शक्ती मिळेल. पचन संस्थेची काळजी घ्या, त्यामुळे जड आणि तेलकट पदार्थांपासून दूर राहा. कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2, 4 व 9. शुभ रंग आहे पांढरा व क्रीम. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 15 मार्च व 19 मार्च. व कर्क राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय चंद्राच्या अनुकूलतेसाठी सोमवारी सकाळी चांदीच्या छोट्या वाटीत कच्चे दूध आणि साखर मिसळून चंद्राला अर्घ्य द्या. त्यानंतर ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. आणि पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल, कुटुंबातील सौहार्द वाढेल आणि जीवनातील अडथळे कमी होण्यास मदत होईल. सिंहरास या आठवड्यात सिंहराशीच्या जातकांना ग्रहस्थिती महत्त्वाच्या बदलांचे संकेत देणारी असून सूर्य हा तुमचा राशीस्वामी ग्रह असून तो सध्या मीन राशीत भ्रमण करीत आहे. त्यामुळे अंतर्मुख होऊन काही निर्णय घेण्याची वेळ या आठवड्यात येऊ शकते. पारंपरिक ज्योतिषानुसार या आठवड्यात चंद्राचा गोचर विविध भावांमधून होत असल्यामुळे मनात कधी उत्साह तर कधी थोडी अस्वस्थता जाणवू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आणि गुरु यांच्यात अनुकूल संबंध निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे काही लोकांना मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन किंवा सहकार्य या आठवड्यात प्राप्त होऊ शकते. आठवड्याच्या मध्यभागी सूर्य आणि बुध यांच्या प्रभावामुळे संवाद कौशल्य वाढेल आणि काही महत्त्वाच्या चर्चांमध्ये तुम्ही प्रभावी भूमिका मांडू शकाल. धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयांकडेही थोडे आकर्षण या आठवड्यात तुमचे वाढू शकते. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा जबाबदाऱ्या वाढवणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांकडे लक्ष जाईल आणि काही लोकांना महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा टीम सांभाळण्याची संधी या आठवड्यात मिळू शकते. वरिष्ठांची संवाद स्पष्ट ठेवणे आवश्यक असून व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा नवीन योजना आखण्याचा आहे. विशेषतः मार्केटिंग किंवा ग्राहकांशी संबंध मजबूत केल्यास भविष्यात चांगला त्याचा लाभ घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा प्रेरणादायी ठरणार असून अभ्यासात नवीन कल्पना आणि उत्साह निर्माण होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या शिक्षकाचे महत्त्वाचे मार्गदर्शन मिळण्याची संधी या आठवड्यात मिळणार आहे, तेव्हा त्या संधीचा सदुपयोग करा. वैवाहिक जीवनामध्ये आठवडा समतोल राखण्याचा असून जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर या आठवड्यात चर्चा करू शकाल. परंतु संयम ठेवला तर नात्यातील विश्वास वाढेल. कुटुंबातील एखादा छोटा आनंदाचा प्रसंग चांगले वातावरण निर्माण करू शकतो. प्रेमसंबंधामध्ये असलेल्या जातकांसाठी आठवडा रोमॅन्टिक आणि भावनिक जवळीक वाढवणारा असून काही जण आपल्या नात्याबाबत गंभीर निर्णय या आठवड्यात घेऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा उत्पन्न स्थिर राहणार असून काही नियोजित खर्च वाढू शकतात. गुंतवणुकीचे निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य राहणार आहे, परंतु कामाच्या ताणामुळे थोडासा शारीरिक थकवा जाणवू शकतो. विशेषतः हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित बाबींमध्ये विशेष काळजी घ्या. नियमित व्यायाम, प्राणायाम आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. सिंह राशीसाठी हा आठवड्याचा शुभ अंक आहे 1, 5 व 9. शुभ रंग आहे सोनेरी व केशरी. शुभवार आहे रविवार. शुभ दिनांक आहे 16 मार्च व 20 मार्च. व सिंह राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय या आठवड्यात रविवारी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी, त्यात थोडी लाल फुलं आणि थोडा गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि त्यानंतर ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्याने आत्मविश्वास वाढेल, मान सन्मान प्राप्त होईल आणि जीवनातील येणारे अडथळे कमी होण्यास मदत होईल. कन्या रास या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती काही महत्त्वाच्या जाणीवा करून देणारी ठरू शकते. सूर्य सध्या मीन राशीत भ्रमण करत असल्यामुळे तुमच्या समोरच्या भावावर त्याचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे नातेसंबंध आणि सहकार्य यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. पारंपरिक ज्योतिषानुसार या आठवड्यात चंद्राचा गोचर तुमच्या विविध भावातून होत असल्यामुळे मनस्थितीत थोडे चढउतार जाणवू शकतात, पण योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढणार असून बुध हा तुमचा स्वामी असल्यामुळे बुधाचा प्रभाव संवाद, नियोजन आणि विश्लेषण या तीनही ठिकाणी तुम्हाला मदत करेल. आठवड्याच्या मध्यभागी चंद्र आणि शुक्र यांच्या सौम्य संबंधामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्यास मदत होईल. काही कन्या राशीच्या जातकांना एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन या आठवड्यात मिळू शकते, जे पुढील योजनांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा संयम आणि अचूकता राखण्याचा असून बारकाईने काम करण्याची सवय वरिष्ठांच्या लक्षात येईल, त्यामुळे तुमच्यावर विश्वास त्यांचा वाढू शकतो. काही लोकांना नवीन जबाबदारी, काही नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करण्यासाठी आठवडा नियोजन सुधारण्याचा असून ग्राहकांची संवाद व सेवा सुधारल्यास भविष्यात चांगले परिणाम साधू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा असून काही विद्यार्थ्यांना नवीन विषय समजून घेण्यास सुरुवातीला थोडी अडचण येऊ शकते, पण नियमित अभ्यास केल्यास तुम्ही चांगले यश प्राप्त करू शकाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा आठवडा ज्ञान वाढवणारा आहे. वैवाहिक जीवनामध्ये आठवडा समजूतदारपणा ठेवण्याचा असून जोडीदारासोबत संवाद स्पष्ट ठेवला तर नात्यातील विश्वास वृद्धिंगत होईल. कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात असलेल्या जातकांसाठी आठवडा भावनिक स्थिरता देणारा असून काही लोक आपल्या नात्याला पुढील टप्प्यावर नेण्याचा विचार या आठवड्यात करू शकतात. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न सामान्य राहील, परंतु घरगुती किंवा कुटुंब
कुटुंबाशी संबंधित खर्च वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याचे आधीपासूनच योग्य नियोजन करा. त्यामुळे आर्थिक स्थिती संतुलित ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि आठवड्याच्या शेवटी एखाद्या जुन्या कामातून तुम्हाला छोटा लाभ मिळू शकेल. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना आठवडा सामान्य राहणार असला तरी थोडीशी काळजी आपल्या आरोग्याची घेणे आवश्यक आहे. विशेषतः पचन संस्थेशी संबंधित त्रास होणार नाही याकरिता हलका आहार घ्या. जास्त ताण किंवा चिंता टाळा. योग, प्राणायाम व ध्यान तुमच्या तब्येतीला चांगलं ठेवण्यामध्ये यशस्वी ठरेल. नियमित चालणे व हलका व्यायाम केल्यास शरीरामध्ये सतत उत्साह राहील. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3, 6 व 8. शुभ रंग आहे हिरवा व पिस्ता रंग. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 17 मार्च व 21 मार्च. व कन्या राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, या बुधवारी बुधाची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी सकाळी एका लहान मुलाला हिरव्या रंगाचे फळ, द्राक्ष, पेरू वगैरे दान करा. त्यानंतर गणपतीच्या समोर बसून ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. आणि पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे बुधग्रह अनुकूल होईल, बुद्धीची स्पष्टता वाढेल आणि कामात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल. तूळ राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती संतुलन आणि योग्य निर्णय घेण्याची गरज दर्शवणारी असून सूर्य सध्या मीन राशीत भ्रमण करत असल्यामुळे दैनंदिन कामकाज आणि जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे या आठवड्यात आवश्यक आहे. शुक्र हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे त्याचा प्रभाव नातेसंबंध आणि सौंदर्य बुद्धी वाढवणारा ठरेल. पारंपरिक ज्योतिषानुसार आठवड्यामध्ये चंद्र विविध भागातून भ्रमण करीत असल्यामुळे मनात नवीन योजना तयार होऊ शकतात. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आणि गुरु यांचा सौम्य शुभसंबंध तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन किंवा कुटुंबातील मोठ्यांचा सल्ला या आठवड्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडू शकतो. आठवड्याच्या मध्यभागी बुधाचा प्रभाव वाढल्यामुळे संवाद आणि विचारांची स्पष्टता वाढेल. त्यामुळे महत्त्वाच्या चर्चांमध्ये किंवा निर्णयांमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा जबाबदाऱ्या नीट पार पाडण्याचा असून कामात सातत्य ठेवले तर वरिष्ठांचा विश्वास तुमच्यावर असलेला आणखीन वाढीस लागेल. काही लोकांना नवीन काम किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात, यामुळे भविष्यात प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा ग्राहकांशी संबंध मजबूत करण्याचा असून नवीन व्यवहार किंवा भागीदारीची चर्चा होण्याची शक्यता आहे, परंतु सर्व कागदपत्र तपासूनच त्याबाबत योग्य तो निर्णय घ्या. विद्यार्थ्यांसाठी आठवडा ज्ञानवृद्धीचा असणार असून अभ्यासात नवीन विषय समजून घेण्याची क्षमता तुमची वाढणार आहे. काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीत चांगले मार्गदर्शन मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा सौहार्द वाढवणारा असून जोडीदारासोबत वेळ घालवल्यास नात्यातील जवळीक वाढेल. कुटुंबात एखादा छोटा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. प्रेमसंबंधात असलेल्या जातकांसाठी आठवडा रोमॅन्टिक वातावरण निर्माण करणारा असून काही जण आपल्या नात्याबद्दल या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. आर्थिक बाबतीत पाहता उत्पन्न स्थिर राहण्याची शक्यता आहे, परंतु घरगुती किंवा सामाजिक कार्यक्रमांवर खर्च वाढू शकतात. त्याचं योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थिती संतुलित ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून एखादा छोटासा लाभ या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुळ राशीच्या जातकांना आठवडा सामान्य राहणार आहे, मात्र कामाचा ताण आणि मानसिक थकवा यापासून स्वतःला दूर ठेवा. नियमित व्यायाम करा, योग आणि ध्यान करा. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि त्यामुळे तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. विशेषतः झोपेची वेळ नियमित ठेवणे तुम्हाला या आठवड्यात फायदेशीर ठरेल. तुळ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5, 6 व 9. शुभ रंग आहे पांढरा व गुलाबी. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 18 मार्च व 21 मार्च. व तुळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी शुक्र ग्रहासंदर्भात ऊर्जा वाढवण्यासाठी सकाळी देवघरात एक छोटा सुगंधी अत्तराचा दिवा लावा आणि देवी लक्ष्मीसमोर पांढरी फुले अर्पण करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 54 वेळा जप करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्याने नातेसंबंधामध्ये सौहार्द वाढेल, आर्थिक स्थिरता प्राप्त होईल आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल. वृश्चिक रास या आठवड्यात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती ऊर्जा आणि बदलांचे संकेत देणारी ठरू शकते. मंगळ हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे त्याचा प्रभाव धैर्य, निर्णय क्षमता आणि कृतिशीलता वाढवणारा ठरेल. सूर्य सध्या मीन राशीत भ्रमण करीत असल्यामुळे सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि वैयक्तिक योजना यामध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. पारंपरिक ज्योतिषानुसार चंद्राचा गोचर विविध भागातून होत असल्यामुळे काही दिवस मनात उत्साह तर काही वेळा थोडी अस्थिरता जाणवू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आणि गुरु यांच्यातील सौम्य शुभ संबंध चांगला निर्माण होत असल्यामुळे मोठ्या व्यक्तींचे सहकार्य व मार्गदर्शन या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. आठवड्याच्या मध्यभागी बुधाचा प्रभाव वाढल्यामुळे विचार स्पष्ट होतील आणि एखाद्या महत्त्वाच्या विषयावर योग्य निर्णय घेण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. काही जातकांना वरिष्ठांकडून कौतुक किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कामात संयम ठेवा आणि सातत्य ठेवा, त्यामुळे भविष्यात नवीन प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा रणनीती सुधारण्याचा असून नवीन ग्राहक मिळण्याची किंवा एखादा जुना व्यवहार या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणारा असून विशेषतः संशोधन, विज्ञान, तांत्रिक विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये चांगले यश मिळू शकते. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये आठवडा भावनिक समजूतदारपणा वाढवणारा असून जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सर्वांगीण चर्चा या आठवड्यात तुम्ही करू शकाल. त्यामुळे नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. कुटुंबातील एखादा छोटा आनंदाचा प्रसंग देखील या आठवड्यामध्ये कौटुंबिक वातावरण चांगले ठेवण्यास मदत करेल. प्रेमसंबंधामध्ये असलेल्या जातकांसाठी आठवडा जवळीक वाढवणारा असून काही जण आपल्या नात्याबद्दल पुढील पाऊल उचलण्याचा विचार या आठवड्यात करू शकतात. आर्थिक बाबतीत पाहता उत्पन्न सामान्य राहील, पण काही अनपेक्षित खर्च या आठवड्यात डोकोवर काढू शकतात. गुंतवणुकीचे निर्णय घेताना संयम ठेवा. आठवड्याच्या शेवटी एखाद्या जुन्या प्रयत्नातून छोटा आर्थिक धनलाभ तुम्हाला होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा स्थिर राहणार असून मानसिक ताणापासून स्वतःला दूर ठेवा. जास्त कामामुळे थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते. नियमित व्यायाम करा, ध्यान आणि पुरेशी झोप घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. विशेषतः पचन संस्थेची विशेष काळजी या आठवड्यात घेणं आवश्यक आहे. वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2, 7 व 9. शुभ रंग आहे गडद लाल व मरून. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 17 मार्च व 20 मार्च. व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, मंगळ ग्रहाची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी येत्या मंगळवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन गूळ आणि भाजलेले चणे अर्पण करा. त्यानंतर ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 27 वेळेला जप करा आणि पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे तुमचे धैर्य वाढेल, नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि जीवनातील अडथळे दूर करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. धनुराशीच्या जातकांना ग्रहस्थिती, अंतर्मुखता आणि नियोजन यावर भर देणारी असून गुरु हा तुमचा राशीस्वामी, त्याचा प्रभाव ज्ञान, मार्गदर्शन आणि सकारात्मक विचार वाढवणारा ठरणार आहे. सूर्य सध्या मीन राशीत असल्यामुळे आपले घर, कुटुंब आणि भावनिक स्थिरता या गोष्टींवर तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागेल. पारंपरिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये चंद्राचा गोचर विविध भावांमधून होत असल्यामुळे काही दिवस उत्साह वाढेल तर काही वेळेला थोडी मानसिक अस्वस्थता तुम्हाला जाणवू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आणि गुरु यांच्यातील सौम्य संबंधामुळे एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला अत्यंत उपयोगी ठरणार आहे. आठवड्याच्या मध्यभागी बुधाचा प्रभाव वाढल्यामुळे नवीन कल्पना आणि योजनांवर काम करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल. नोकरीच्या बाबतीत आठवडा संयम आणि सातत्य राखण्याचा असून काही लोकांना कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे सुरुवातीला थोडासा ताण
जाणवेल, पण भविष्यात त्याचा फायदा होईल. वरिष्ठांशी संवाद स्पष्ट ठेवल्यास कामातील अडथळे दूर होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा नवीन रणनीती तयार करण्याचा असून ग्राहकांशी संवाद सुधारल्यास भविष्यात मोठे व्यवहार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा असून विशेषतः उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाचे सहकार्य ह्या आठवड्यात मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये आठवडा समजूतदारपणा आणि संयम ठेवण्याचा असून जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही चर्चा करण्यामध्ये यशस्वी व्हाल. त्यातून नात्यातील समजूतदारपणा वाढेल. कुटुंबातील वातावरण सामान्यतः शांत ठेवण्यात यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधात असलेल्या जातकांसाठी आठवडा भावना व्यक्त करण्यासाठी अनुकूल असून काही लोक आपल्या नात्याबद्दल गंभीर विचार या आठवड्यात करू शकतात. आर्थिक बाबतीत पाहता उत्पन्न सामान्य राहील, परंतु घरगुती किंवा वैयक्तिक गरजांवर खर्च वाढू शकतो. तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या शेवटी एखाद्या जुन्या प्रयत्नातून छोटा आर्थिक लाभ तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना तुमचे आरोग्य या आठवड्यात साधारण राहणार असले तरी थकवा किंवा स्नायूंमध्ये ताण वाढण्याची शक्यता आहे. नियमित व्यायाम करा, योग आणि प्राणायाम करा, त्यामुळे शरीरामध्ये उत्साह संचालित होईल. आहारात हलका आणि संतुलित आहार घेतल्यास पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होईल. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3, 7 व 9. शुभ रंग आहे पिवळा व सोनेरी. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 16 मार्च व 20 मार्च. व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय गुरुग्रहाची कृपा वाढवण्यासाठी येत्या गुरुवारी सकाळी पिंपळाच्या झाडाला एक तांब्याभर पाणी अर्पण करा आणि त्या झाडाभोवती 7 प्रदक्षिणा करा. त्यानंतर ओम ग्रुम बृहस्पतये नमः या मंत्राचा त्या ठिकाणी बसून 21 वेळेला जप करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे गुरुग्रह अनुकूल होतो, ज्ञान आणि निर्णय क्षमता वाढते आणि जीवनात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते. मकर राशीच्या जातकांसाठी या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती स्थिरता आणि व्यावहारिक निर्णय घेण्याची प्रेरणा देऊ शकते. शनी हा तुमचा राशीस्वामी, त्याचा प्रभाव संयम, शिस्त आणि दीर्घकालीन नियोजनावर अधिक भर टाकेल. सूर्य सध्या मीन राशीत असल्यामुळे संवाद, विचार आणि योजनांमध्ये स्पष्टता येण्याची शक्यता आहे. पारंपरिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये चंद्र गोचरातून जात असल्यामुळे मनात नवीन कल्पना निर्माण होऊ शकतात. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आणि शुक्र यांचा सौम्य शुभ संबंध तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आठवड्याच्या मध्यभागी बुधाचा प्रभाव वाढल्यामुळे महत्त्वाच्या चर्चांमध्ये तुमची मते प्रभावी ठरू शकतात, त्यामुळे कामकाजात नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. कामातील शिस्त आणि सातत्यामुळे वरिष्ठांकडून विश्वास वाढेल. काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची चर्चा ऐकायला मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा नियोजन सुधारण्याचा असून एखादा नवीन व्यवहार किंवा ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः बांधकाम, जमीन किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना या आठवड्यात विशेष फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा असून ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे त्यांना या आठवड्यात त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील. स्पर्धा परीक्षा किंवा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक बातमी या आठवड्यात करू शकते. वैवाहिक जीवनामध्ये आठवडा समतोल राखण्याचा असून जोडीदारासोबत एखाद्या विषयावर मतभेद होण्याची शक्यता असली तरी संवादातून ते तुम्ही सहज सोडवू शकाल. कुटुंबातील वातावरण सामान्यतः स्थिर राहील. प्रेमसंबंधात असलेल्या जातकांसाठी आठवडा विश्वास वाढवणारा असून एकमेकांशी प्रामाणिक संवाद केल्यास नात्यातील जवळीक वाढण्यास मदत होईल. आर्थिक बाबतीत पाहता उत्पन्न स्थिर राहील, परंतु घराशी संबंधित काही खर्च या आठवड्यात वाढू शकतात. योग्य नियोजन करा, त्यामुळे आर्थिक स्थिती संतुलित ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून या आठवड्यामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना आठवडा सामान्य राहणार असला तरी कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे थकवा किंवा शरीरात जडपणा जाणवू शकतो. नियमित चालण्याचा व्यायाम करा, योग आणि पुरेशी झोप घ्या, त्यामुळे आरोग्य चांगलं राहील. विशेषतः हाडे आणि सांधे यांची विशेष काळजी घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4, 6 व 8. शुभ रंग आहे निळा व राखाडी. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 17 मार्च व 31 मार्च. व मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय या आठवड्यात शनी ग्रहाची कृपा वाढवण्यासाठी शनिवारी सकाळी एक मुठभर काळ्या तिळाचे थोडे दाणे वाहत्या पाण्यात अर्पण करा आणि ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 23 वेळेला जप करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे शनी महाराजांचे अशुभ प्रभाव कमी होतात, जीवनातील अडथळे दूर होतात आणि मेहनतीचे फळ लवकर मिळू शकते. कुंभ रास या आठवड्यात कुंभ राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती विचारपूर्वक निर्णय घेण्याची आणि भविष्याचा पाया मजबूत करण्यासाठी प्रेरणादायक ठरू शकते. शनी राशीस्वामी असल्यामुळे संयम, शिस्त आणि जबाबदारी या गुणांचा प्रभाव अधिक वाढेल. सूर्य सध्या मीन राशीत भ्रमण करीत असल्यामुळे आर्थिक नियोजन किंवा कुटुंबाशी संबंधित विषयांकडे तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागेल. पारंपरिक ज्योतिषानुसार या आठवड्यात चंद्राचा गोचर प्रभाव मनात कधी उत्साह तर कधी थोडी चिंताही निर्माण करू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आणि बुध यांचा सौम्य शुभ संबंध तयार होण्याची शक्यता असून ज्यामुळे संवाद आणि विचारांमध्ये स्पष्टता येईल. आठवड्याच्या मध्यभागी गुरुचा प्रभाव वाढल्यामुळे अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे एखाद्या महत्त्वाचा निर्णय घेणं तुम्हाला सोपं जाईल. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा मेहनतीचे चांगले परिणाम दिसणार असून काही लोकांना नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांसोबत संवाद स्पष्ट ठेवल्यास प्रगतीचे मार्ग खुले होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन संपर्क आणि संधी निर्माण करणार आहे. एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्कात येऊ शकतो. नवीन भागीदारीची शक्यता निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात नवीन प्रेरणा देणार असून विशेषतः तांत्रिक संशोधन आणि सर्जनशील क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये चांगले यश मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये आठवडा समतोल आणि समजूतदारपणा राखण्याचा असून जोडीदारासोबत काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत वैयक्तिक चर्चा होऊ शकते. त्यातून नात्यातील विश्वास वाढेल. कुटुंबातील वातावरण शांत आणि सहकार्यपूर्ण राहण्याची शक्यता वाढेल आणि प्रेमसंबंधात असलेल्या जातकांसाठी हा आठवडा भावना स्पष्ट करणे व्यक्त करण्याचा असून काही लोक आपल्या नात्याला अधिक गंभीर स्वरूप या आठवड्यात देऊ शकतात. आर्थिक बाबतीमध्ये पाहता उत्पन्न स्थिर राहील, पण काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, त्यामुळे खर्चाचे नियोजन करणे आवश्यक आहे. योग्य नियोजन केल्यास भविष्यात आर्थिक स्थिरतेमध्ये तुम्ही चांगले परिणामकारक बदल करू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना आठवडा मध्यम स्वरूपाचा राहणार असून मानसिक ताणापासून स्वतःला दूर ठेवा. जास्त विचार कुठल्याही गोष्टीचा करू नका, त्यामुळे थकवा येईल, तर कुठल्याही गोष्टीचा अधिक विचार करू नका. नियमित योग, ध्यान आणि हलका व्यायाम करा, त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही आरोग्य संपन्न राहण्यामध्ये मदत होईल. पुरेशी झोप घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4, 7 व 8. शुभ रंग आहे निळा व जांभळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 18 मार्च व 21 मार्च. व कुंभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय शनी व राहू ग्रहाच्या सूक्ष्म प्रभावांना संतुलित करण्यासाठी येत्या शनिवारी सकाळी एखाद्या जुन्या लोखंडी भांड्यात थोडे काळे तीळ आणि मोहरीचे तेल टाकून ते भांडे शनी मंदिरात अर्पण करा. त्यानंतर ओम प्राम प्रीम प्रोम 6 शनेश्वराय नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा आणि पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होईल, येणारे अडथळे दूर होतील आणि कार्यामध्ये स्थिरता मिळवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मीन राशीच्या जातकांसाठी आठवड्यामध्ये आत्मविश्वास, अंतर्ज्ञान वाढवणारी ग्रहस्थिती असून सूर्य सध्या मीन राशीत भ्रमण करीत असल्यामुळे व्यक्तिमत्वात तेज आणि निर्णय क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. पारंपरिक ज्योतिषानुसार या आठवड्यात चंद्राचा गोचर तुमच्या विविध भावांमधून होत असल्यामुळे कधी उत्साह तर कधी संवेदनशीलता वाढण्याची शक्यता आहे. गुरु हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे त्याचा सूक्ष्म प्रभाव ज्ञान
आध्यात्मिकता आणि योग्य मार्गदर्शन मिळवून देणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आणि गुरु यांचा सौम्य अनुकूल संबंध तयार होण्याची शक्यता असल्यामुळे मनातील योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रेरणा मिळेल. आठवड्याच्या मध्यभागी बुधाचा प्रभाव वाढल्यामुळे संवाद, लेखन किंवा विचार मांडण्याच्या कामात यशस्वी व्हाल. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीचे नवीन संकेत देणारा असून तुमची कल्पकता आणि कामातील समर्पण वरिष्ठांना प्रभावित करू शकता. काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा वेगळ्या विभागात काम करण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा नवीन कल्पना अंमलात आणण्याचा असून विशेषतः कला, सल्लागार, सेवा, शिक्षण किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगल्या संधी या आठवड्यात मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा असून अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम साधू शकाल. स्पर्धा परीक्षा किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन या आठवड्यात मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये आठवडा भावनिक समजूतदारपणा वाढवणारा असून जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर कौटुंबिक चर्चा होऊ शकते. त्यातून नात्यात अधिक विश्वास वाढेल. कुटुंबातील वातावरण शांत राहील. प्रेमसंबंधामध्ये असलेल्या जातकांसाठी आठवडा नात्यातील भावना व्यक्त करण्याचा असून एकमेकांना वेळ दिल्यास नातं अधिक दृढ होईल. आर्थिक बाबतीत उत्पन्न स्थिर राहील, पण एखाद्या गुंतवणुकीचा विचार करताना काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. योग्य नियोजन केल्यास भविष्यात आर्थिक लाभ मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य राहणार असला तरी थोडीशी मानसिक थकवा किंवा झोपेची कमतरता या आठवड्यामध्ये तुम्हाला जाणवू शकते. ध्यान, प्राणायाम आणि नियमित चालणे यामुळे मन शांत राहण्यास मदत होईल. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्याचा प्रयत्न करा. संतुलित आहार घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3, 7, 9. शुभ रंग आहे पिवळा व समुद्री हिरवा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 16 मार्च व 20 मार्च. मीन राशीसाठी आठवड्यात विशेष उपाय: गुरुग्रहाची कृपा वाढवण्यासाठी येत्या गुरुवारी सकाळी एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली थोडे चणे व गूळ अर्पण करा आणि त्यानंतर ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 27 वेळेला तिथे बसून जप करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे ज्ञान, भाग्य आणि आर्थिक स्थिरता वाढण्यास मदत होईल. तसेच जीवनातील अडथळे कमी होतील.